जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या 10व्या वर्षीही वीरशैव विजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली। 3 दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यावर्षीचे पहिले पुष्प शनिवार दिनांक 4 रोजी प्राध्यापक राजा माळगी सांगली हे महात्मा बसवेश्वर काल, आज आणि उद्या या विषयावर गुंफणार आहेत। व्याख्यानमालेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक कार्वे यांच्या अध्यक्षतेखाली तर शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, आडत व्यापारी सिद्धरामप्पा हुलसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। दुसरे पुष्प रविवारी दिनांक 5 रोजी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉक्टर शिवरत्न शेटे MD आयुर्वेद हे चला संस्कार जपूया या विषयावर गुंफणार आहेत। दुसऱ्या पुष्पाचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉक्टर शैलेश पाटील यांच्या हस्ते, डॉक्टर प्रकाश गटोळे यांच्या अध्यक्षतेखाली तर डॉक्टर सिद्धेश्वर वाले, उद्योगपती राजशेखर मेनसगे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दिनांक 6 रोजी स्वानंद मोहोळ प्रस्तुत संगीत रजनी या मराठी व हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफिलीने होणार आहे। समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली तर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, सोलापूर जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे। सदर व्याख्यानमाला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या व्याख्यानमालेस उपस्थित राहणाऱ्या श्रोत्यांमधून दररोज 5 श्रोत्यांना सोडतीद्वारे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे। तरी सोलापूरवासियांनी बसव व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी केले आहे। 10व्या वर्षीच्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प दिनांक 4 मे रोजी शनिवारी गुंफलं जाणार आहे। सांगलीचे प्राध्यापक राजा माळगी सर पहिलं पुष्प गुंफणार आहेत। महात्मा बसवेश्वर आज, काल, आज आणि उद्या हा विषय त्यांचा आहे। या व्याख्यानमालेचं उद्घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक कार्वे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सिद्धेश्वर पाटील, आडत व्यापारी सिद्धरामप्पा हुलसुरे यांच्या उपस्थितीत होणार। संगीत रजनी या हिंदी मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीनं या सर्व व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे। समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन उद्योगपती दत्ताण्णा सुरवसे यांच्या शुभ हस्ते, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू श्री डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे आणि जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे। सदरची व्याख्यानमाला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह AC हॉल येथे दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या पत्रकार परिषदेस नागेश वडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते।